सपनाज होम स्कूलिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जो नवीन अभ्यासक्रम सुरू झाला ना 2026 पासून, त्याचा इयत्ता 6वीचा गणिताचा तिसरा धडा संख्यांच्या जगात त्याचा स्वाध्याय 3 बघणार आहोत. ओके, चला पाहूया आपण पहिला प्रश्न. अचूक पर्याय निवडा. ओके, प्रश्न एक काय आहे तर ऋण 5 ही टिंबटिंब संख्या आहे. तर ही पूर्ण संख्या आहे, नैसर्गिक आहे, पूर्णांक आहे की अपूर्णांक आहे. ओके, तर बघूया आपण. तर इथे समजून घ्या की 1 2 3 4 5 6 अशा अनंतापर्यंत. ओके, अनंतापर्यंत ह्याला काय म्हणणार आपण तर नैसर्गिक संख्या म्हणणार आपण याला. आलं लक्षात? आणि जर याच्यामध्ये शून्य मिळवल्यावरती काय होणार या होणार पूर्ण संख्या. ओके, आणि इथे -1 -2 -3 हे मिळवल्यानंतर काय होणार तर या अखंड सेटला आपण म्हणणार काय म्हणणार पूर्णांक संख्या. बरोबर? आले लक्षात? 1 2 3 4 5 या नैसर्गिक संख्या, 0 1 2 3 4 5 या पूर्ण संख्या आणि -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 या कोण होणार तर पूर्णांक आणि अनंताप्रमाणे. आणि इथे पण अनंतापर्यंत. ओके, डावीकडे पण अनंतापर्यंत आणि उजवीकडे पण अनंतापर्यंत. म्हणून आपलं उत्तर आहे ऋण 5 ही पूर्णांक संख्या आहे. चला पुढचा प्रश्न बघू. ऋण 5 मोठा की 0 मोठा? का बरोबर आहे का यापैकी नाही? ओके, तर आता इथे बघा, संख्या रेषा जर आपण काढली ना तर संख्या रेषेवरती कसं असतं, हा इथे कुठेतरी मधोमध आपण त्याला 0 धरतो. त्याच्या उजवीकडे असतो 1 2 3 4 5 आणि डावीकडे असतं -1 -2 -3 -4 -5. तर एक लक्षात ठेवा, संख्या रेषेवरती कोणतीही उजव्या बाजूची संख्या ही डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा मोठी असते. ओके, म्हणजेच जर हा आपण आहे ना, मी ते कलर बदलतो. जर आपण ऋण 2 धरला तर ऋण 1 हा मोठा असणार आहे ऋण 2 पेक्षा. ऋण 3 पेक्षा ऋण 2 मोठा आहे. ऋण 3 पेक्षा 0 मोठा आहे. ऋण 1 पेक्षा 2 मोठा आहे. येते का तुमच्या लक्षात? ओके, तसंच ऋण 5 ही डावीकडे आणि 0 कुठे उजवीकडे. तर ह्या दोघांच्या तुलनेमध्ये 0 उजवीकडे ना, मग 0 मोठी असणार आहे. बरोबर? मग आपलं उत्तर काय येणार? पर्याय ब, 0 मोठा आहे ऋण 5 पेक्षा. खालील विधान चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न दुसरा आहे हा. 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. ओके, तर नाही, 0 ही नैसर्गिक संख्याच नाहीये ना, कारण 1च्या पुढे नैसर्गिक संख्या असतात. तर चूक, कारण 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. बरोबर बोललो होतो की नाही? 1 पासून पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. 0 धरला तर त्या होतात पूर्ण संख्या. आता दुसरा प्रश्न आहे की सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या आहेत. तर हे उत्तर बरोबर आहे. कारण बघा, नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. कारण बघा कसं असतं माहिती आहे काय की 1 2 3 4 5 या सगळ्या कोण आहेत? टिंब अनंतापर्यंत ह्या आहेत नैसर्गिक संख्या. ओके, आणि याच्यामध्ये 0 मिळवलं तर काय होणार या होणार पूर्ण संख्या. म्हणजे जो संच आहे ना नैसर्गिक संख्यांचा, हा छोटा संच आहे पूर्ण संख्यांपेक्षा. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळवलं की हा पूर्ण संख्या संच होतो. म्हणजे आपलं उत्तर म्हणजे हा पर्याय बरोबर आहे आणि उत्तर याचं बरोबर असं येणार आहे. सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. तर हे चुकीचं आहे, कारण नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळवल्यावरती पूर्ण संख्या तयार होतात. म्हणजे 0 ही पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्या नाहीये. ओके, म्हणून आपलं उत्तर येणार चूक. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे की विरुद्ध संख्यांची वजाबाकी 0 असते. तर हे चूक आहे, कारण बघा वजाबाकी ही 0 नसते, बेरीज ही 0 असते. ओके, म्हणजे आता इथे कसं समजायचं माहिती, आपण -3 आहे आणि याची बेरीज करतो +3 बरोबर. तर याचं उत्तर कसं येणार बघा, ऋणधन धन होणार म्हणजे ऋण होणार. ओके, मग 3 मधून 3 गेले, उत्तर किती येतं? 0 येतं. पण इथे जर मी वजाबाकी केली असती, ओके, म्हणजे ऋण 3 ऋण -3 तर काय होणार? हे ऋण-धन झालं असतं इथे ऋण, आणि ऋण 3 किती झाले असते? तर ऋण 6 उत्तर आलं असतं. तर वजाबाकी नाही होत, तर बेरीज ही 0 होते. ओके,
आपलं उत्तर करण्यात चूक. विरुद्ध संख्यांची बेरीज 0 असते. खालील 4 संख्या चढत्या क्रमाने लिहा. ओके, तर बघा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. तर 87,29,000 नाही 87,29,35,104. ओके, ही एक संख्या दिलेली आहे. 87,39,40,27,401 ही दुसरी संख्या दिली आहे. 85,93,21,793 ही संख्या दिली आहे. आणि 89,51,53,23,7 ही एक संख्या दिलेली आहे. तर इथे लक्षात घ्या, संख्यांचा चढता उतरता क्रम ठरवायचा असेल, अशा मोठ्या संख्या असतील तर आधी अंक मोजायचे संख्यांमध्ये किती आहेत. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या संख्येत अंक किती आहेत? 9. या संख्येत पण अंक 9, या संख्येत पण अंक 9 आणि या संख्येत पण अंक 9 आपले. ओके, ज्याच्यामध्ये ज्या एखाद्या संख्येमध्ये अंक कमी असते ना, तर ती संख्या छोटी झाली असती, पण इथे सगळ्यांचे अंक समान आहेत. ओके, आता चढता उतरता क्रम ठरवण्यासाठी आपण काय करणार, तर आपण डावीकडून सुरुवात करायची, डावीकडून अंक बघायचे. ओके, तर इथे कारण का बघतोय आपण माहिती आहे का, कारण सगळ्यांच्या संख्या समान आहेत. सगळ्या याच्यामध्ये आपले अंक जे आहेत ना, 9 अंकच आहेत संख्यांमध्ये. ओके, तर इथे डावीकडचा अंक कोण आहे? 8. इथे पण 8 आहे, इथे पण 8 आहे आणि इथे पण 8 आहे, म्हणजे समान आहे. ओके, मग आता दुसरा अंक बघायचा. तर इथे आपला 7 आहे, इथे आपला 7 आहे, म्हणजे समानच झालं की नाही. पण इथे 5 आहे, म्हणजे 5 ही छोटी संख्या झाली आणि 9 आहे, 9 मोठी संख्या झाली. ओके, बरोबर. म्हणून आपण ही संख्या जी आहे ना, 89,51,53,307 ही सगळ्यात मोठी संख्या आहे तळाला. आणि 85,93,21,793 ही छोटी संख्या झाली. आलं लक्षात. आता बघा, ह्या ज्या दोन संख्या समान आल्या होत्या की नाही, यांचा तिसरा अंक बघू. तर इथे 3 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे ही संख्या छोटी आहे. 87,29,00,000 ही छोटी आहे आणि 87,39,39,00,000 ही मोठी आहे. ओके, म्हणून तिला वरती लिहिलं 87,29,35,104 आणि 87,39,39,27,401 ला आपण तिसरा नंबर लिहिला. तुमच्या लक्षात आला आपण येणार नंबर क्रमांक कसा दिला. आधी अंक मोजायचे. आता इथे एखादी संख्या असती समजा अशी की फक्त 99,99,999. तर इथे मी अंक बघा, इथले सगळे अंक मोठेच आहेत ना, 99999. पण इथे अंक मोजले असते तर किती असते? 1 2 3 4 5 6 7. 7च अंक आहेत की नाही, म्हणजे ही संख्या छोटीच असती. 99 जी संख्या आहे ही सगळ्यात छोटी संख्या आली असती. ओके, कारण अंक कमी होते, पण इथे अंक समान आहेत. मग पुढची कसोटी असं. 1 ते 9 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी संख्या तयार करा. त्यांचे वाचन व शब्दात लेखन करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती ते लिहा. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या मी तुम्हाला काढून देतो, बाकीचे तुम्ही काढा. बघा, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आपल्याला 5च अंक लिहायचे होते. ओके, मग आता इथे बघा, याच्यात 5 अंक आहेत का? तर 1 2 3 4 आणि 5, बरोबर. आणि एक अंक दुसऱ्यांदा वापरायचा नाही आपल्याला, म्हणजे 9 वापरला ना तर 9 परत नाही. जर मला ही अट दिली नसती की एक अंक एकदाच वापरा, तर सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती झाली असती? तर 99,999 ही झाली असती. पण इथे एकच अंक आपण परत परत वापरला असता. आपल्याला काय सांगितलं की एक अंक दुसऱ्यांदा वापरायचा नाही. मग काय होणार बघा, 9ला एकदा वापरला की 9 वापरता येत नाही. मग 9 पेक्षा छोटा अंक कोणता आहे दुसरा? तर 8 आहे. ओके, मग त्याच्यापेक्षा छोटा 7 आहे, मग ह्याच्यापेक्षा छोटा 6 आहे, मग ह्याच्यापेक्षा छोटा 5 आहे. काही एक अंक एकदाच वापरायचा ना, 6ला दोनदा वापरायचा नाही, 7ला दोनदा वापरायचं नाही. म्हणून आपली संख्या काय होते? 98,765. आलं लक्षात मी ही का संख्या मोठ्यात मोठी धरली आहे? जर अंक पुन्हा पुन्हा वापरण्याची जर आपल्याला परवानगी दिली असती तर आपली मोठी संख्या कोणती झाली असती? ही झाली असती 99,999. पण आपल्याला तशी परमिशन नाही आहे. आपल्याला परवानगी काय दिली की एक अंक एकदाच वापरायचा. आता सर्वात लहान संख्या कोणती? तर बघा, इथे पण तेच. जर आपल्याला एकच अंक परत परत वापरण्याची जर परवानगी असती तर आपली संख्या आली असती 11,111. ओके, पण आपल्याला तशी परवानगी नाहीये. मग आपल्याला काय करायचंय? तर सगळ्यात छोटा अंक 1. ओके, सगळ्यात त्याच्यानंतरचा अंक 2, त्याच्यानंतरचा अंक 3, त्याच्यानंतरचा अंक 4 आणि त्याच्यानंतरचा अंक 5. 5 अंकी आपली संख्या तयार होते, ती आहे 12,345. 12,345, बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू आपण काय आहे. प्रश्न आणि उत्तरे.
वहीवर संख्यापट्टी काढून त्यावर -5, 3, -3 आणि 7 या संख्या दाखवा. तर बघा, ही संख्या रेषा मी तुमच्यासाठी इथे काढलेली आहे आधीच. ओके. आता संख्या रेषेचा नियम लक्षात घ्या. संख्या रेषेवरती 0 असतो. शून्याच्या उजवीकडे प्रत्येक एकक अंतरावरती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा अनंत संख्या असतात आणि डावीकडे पण तशाच अनंत संख्या असतात. ओके. पण आपल्याला ज्या संख्या दिल्या त्या 10च्या आतल्या आहेत, त्यामुळे मी शून्याच्या उजवीकडे 10 अंक आणि शून्याच्या डावीकडे 10 अंक काढलेले आहेत. ओके, बरोबर. आता मला सांगा कोणते कोणते अंक आपल्याला दाखवायचे आहेत. तर -5. -5 कुठे बघा, इथे -5. ओके, तर हा -5, बरोबर. मग 3, -3 काढून घेतो मी. आधी इथे दिसलाय मला -3 जवळच, मग -3 पण काढून घेतो. मग 3 आणि मग 7. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संख्या रेषा काढा आणि इथे प्रत्येक एकक हा 1 सेंटीमीटरचा काढा वहीच्या पानावरती तुम्ही. ओके, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येईल. आणि असे डॉट डॉट द्या. ओके, म्हणजे तुमचं उत्तर शिक्षकांना त्याला पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील. चला पुढचा प्रश्न बघू. आहे शून्याच्या उजव्या बाजूच्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात. तर बघा, शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या धनसंख्या असतात किंवा धनपूर्णांक संख्या असं म्हणता येईल, त्याला धनसंख्या म्हणतात. आणि पुढचा प्रश्न, शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांना काय म्हणतात, तर त्या ऋण संख्या असतात. ओके, कारण शून्याच्या डाव्या बाजूच्या संख्यांच्या आधी आपण एक चिन्ह देतो, -3 किंवा -2 असं. ओके, तर या सगळ्या ऋण संख्या असतात. पर्यावरण संरक्षणासाठी, हा प्रश्न 6वा आहे. पर्यावरण संरक्षणासाठी एका जिल्ह्याने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 69,23,762 एवढा खर्च केला व आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 88,36,584 एवढा खर्च केला. ओके, या अंक लक्षात ठेवा. तर दोन्ही आर्थिक वर्षातील एकूण खर्च किती आणि वर्ष 23-24 पेक्षा 2024-25 मध्ये किती अधिक खर्च झाला. ओके, हे शब्द शोधायचे असतात आपल्याला. कुठलाही शाब्दिक प्रश्न जेव्हा देतो ना आपण, तेव्हा संख्या काय दिल्यात त्या बघा. ओके, तर संख्या आपल्याला सापडल्या 88,36,584 आणि 69,27,762 आणि याच्यात 2 प्रश्न विचारलेत, कारण बघा इथे प्रश्नचिन्ह 2दा आलेलं आहे, बरोबर. तर पहिला प्रश्न विचारतो एकूण खर्च किती, म्हणजे बेरीज करायची आहे. आणि दुसरा प्रश्न विचारतो की 2024-25 मध्ये 2023-24 पेक्षा किती अधिक खर्च झाला. किती अधिक खर्च काढण्यासाठी आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल. ओके, चला मग आपण आपलं उत्तर काढूया. तर बघा, एकूण खर्च तर 69,27,762 अधिक 88,36,584 यांची बेरीज केली तर उत्तर आपलं किती येतं, 1,57,64,346 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, कारण बेरीज केली. आता अधिकचा खर्च काढायचा, तर मग काय करायचं, 88, आपण इथे लिहूया, 88,36,584. ओके, याची वजाबाकी करायची, 69,27,762. वजाबाकी करताना काय करायचं, मोठ्या संख्येतून वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची. 4तून 2 गेले उरले 2, 8तून 6 गेले उरले 2, 5तून 7 जातात का, नाही जात. मग इथे काय करायचं, हातचा घ्यायचा. या 6चे केले 5, या 5चे केले 15. ओके, बघा 15तून 7 गेले उरले 8, 5तून 7 जात नाही, मग परत इथे 3चे 2 केले आणि या 5चे 15 केले, हातचा 1 दिला ना, मग 7तून परत 15तून 7 गेले उरले 8, 2तून 2 गेले उरले 0. मग बघा इथे 8तून 9 जात नाहीत, मग या 8ना एक हातचा द्यायचा आणि इथे याचे येणार 18. तर बघा किती होणार, 18तून 9 गेले उरले 9 आणि 7तून 6 गेले उरला 1, म्हणजे फरक किती आला आपला, 19,08,822. ओके, तर हे दोन्ही उत्तर आपण लिहून टाकायचे, आपला फरक किती आलेला आहे आणि एकूण खर्च किती झालेला तेही. आता हा प्रश्न खूप छान आहे. दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्यांची उभी आणि आडवी तिरपी बेरीज समान येईल. ओके, तर आता बघा आपल्याला काय करायचंय की संख्या अख्ख्या रेषेची जी बेरीज आहे ना ती समान आली पाहिजे. तर मग आधी आपण एक काम करूया. ओके, आधी आपण आडवी बेरीज करू. बघा इथे 8 आहे, 8 अधिक 1 किती होतात, 9, 9 आणि 1 किती होतं, 9 आणि 6 किती होतात, तर 15. याचं बेरीज किती आली, 15.
ओके. आता तिरपी करून बघूया. 8 आणि 5 किती होतं? 8, 13. 13 आणि 2 किती होतं? 15. तर इथे पण बेरीज किती येते आपली? 15. ओके. म्हणजे बघा, ज्या संख्या भरलेल्या दिल्यात ना इथे त्यांची सगळ्यांची बेरीज 15 आली. मग आता आपल्याला इथे पण बेरीज किती पाहिजे बघा. इथे पण बेरीज 15 पाहिजे. तर मग इथे आपल्याला काय करावं लागेल? अशा बेरीज करावी लागेल संख्यांची, की त्या संख्यांचं उत्तर आपलं 15 आलं. मग 3 आणि 5 किती होता? 8. 8 आणि किती 15 होणार? तर 15तून 8 वजा करा. ओके. मग उत्तर किती येणार आपलं? 7. ओके. पण मग बघा, ही उभी बेरीज येते का बरोबर? मग 6 आणि 7 किती होतं? 13. 13 आणि 2 15. बरोबर? इथे पण 15 आलेले आहेत आपले. आलं लक्षात? आता ही उभी बेरीज बघा किती? 5 आणि किती होतं? 6. मग 6 मध्ये किती मिळवले तर आपलं उत्तर 15 येईल? विचार करा. 9 बरोबर? मग हे उत्तर आलं का 15 आपलं? मग आता इथे असं आडवं बघा. बरं 9 आणि 2 किती होतात? 11. 11त किती मिळालं 15 होतील? तर 4. 15 होतात का? पण आता इथे उभं 8 आणि 3 किती होतात? हे पण झाले की नाही 15? म्हणजे सगळ्या बाजूनी 15 होतात का बघायचे आपण. ओके. मग हे आपली उत्तर तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. चला, आणि अशाच पद्धतीने अजूनही कोडी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा, आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा हेही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ तुम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. धन्यवाद.